आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतलाय। राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, परंतु या दोन्ही नेत्यांनी बंडखोरी केल्यानं पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे। मी तुमच्या सोबत राहीन असा शब्द अजित पवारांना दिल्यानं मी मागे फिरलो नाही असं स्पष्टीकरण चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिलंय। काळजावरती दगड ठेवून मी हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले। अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे सध्या तटस्थ भूमिकेत असल्याची माहिती मिळते। रविवारी झालेल्या शपथविधीवेळी डॉक्टर लहामटे राजभवनात उपस्थित होते। मंगळवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हिंगोलीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चंद्रकांत नवघरे यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलंय। ज्या लोकांमुळे मी आमदार झालो त्यांच्या सोबतच मी राहणार आहे असं देखील ते म्हणाले। रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये लातूरच्या उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांचीही कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे। आज लातूरमध्ये बनसोडे यांचे बॅनर्स झळकलेले असून त्यावर शरद पवारांचा फोटो असल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। सांगली जिल्ह्यामधील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शरद पवारांसोबतच असल्याचं जाहीर करण्यात आलं। सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक आणि अरुण लाड यांनी पत्रकार परिषद घेत पवारांच्या मागे ठामपणे उभं राहणार असल्याचं जाहीर केलंय। भाजपसोबत राष्ट्रवादी सत्तेमध्ये आल्यानंतर विकासाला अधिक गती येईल, पक्षाचा जो आदेश असेल तो मान्य केला जाईल असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं। वैयक्तिक कारणांपेक्षा पक्ष मोठा आहे आणि त्यामुळे पक्षाचा आदेश मानला जाईल असं देखील ते म्हणाले। शरद पवार यांनी जे पेरलं तेच उगवलं अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे। तर सत्तेमध्ये बसायचं होतं तर राजीनामा देऊन पुन्हा एकदा बसणं गरजेचं होतं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेड्यामध्ये काढायचं काम सत्ताधारी करत असल्याची टीका महाजनांनी केली आहे। कालच्या शपथविधीवेळी शिंदे गट खुश नव्हता असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं। तर जे पायऱ्यांवरती उभे राहून आमच्या सोबत 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत होते तेच आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, हे लोकांना पटलेलं नाही असंही ते म्हणाले। एकंदरीतच रोहित पवारही या घटनेवर नाराज असल्याचं दिसतंय। नागपूर नंतर आता बारामतीमध्येही देवेंद्र फडणवीसांचा चाणक्य असा उल्लेख केलेला फलक झळकल्याचं पाहायला मिळालं। बारामती नगर परिषदेसमोर हा फलक लावण्यात आलेला आहे। त्याच्या बरोबरीनं अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फलक लावल्याचंही पाहायला मिळालं। हिंगोली जिल्ह्यामधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवार यांच्या सोबत एकमुखी असल्याची निर्णय घेण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली, यात हा निर्णय घेण्यात आला। अजित पवार आमच्यामध्ये आल्यानं आमची ताकद कमी होणार नाही, उलट शिंदे फडणवीसांची ताकद वाढेल असं मत वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी व्यक्त केलंय। कालच्या शपथविधीनं मतदारांचा सत्ताधारी पक्षावरचा विश्वासच उडाल्याची भावना पुणे आम आदमी पार्टीनं व्यक्त केलेली आहे। लोकांनी भाजप विरोधात राष्ट्रवादीला मतदान केलेलं असतानाही अजित पवारांनी थेट भाजपशीच हातमिळवणी केल्यानं एक प्रकारे हा मतदारांचा विश्वासघात म्हणावा लागेल असा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय। यासंबंधी अनेक पोस्टर्स आपने शहरभर लावले। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय महानाट्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। मेरे पीछे भी ईडी लगा दे, मुझको भी तू मंत्री बना दे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील नवीन रस्त्याला तडे गेलेले आहेत। घाटातील डोंगराच्या बाजूला टाकलेला मातीचा भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे रस्त्याच्या काँक्रीटला तडे गेल्याचं दिसून आलं। पावसाचा जोर घाटातील माती अधिक खचण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। सद्यस्थितीमध्ये परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती देखील मिळते आहे। खेडच्या रघुवीर घाटामध्ये तलावात पोहताना पर्यटकाचा बुडून मृत्यू झालाय। खेडमधील वेरळ गावातला हा तरुण मित्रांसोबत घाटात गेलेला होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे। खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीची पाणी पातळी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीच्या दिशेने जात असल्याचं दिसून आलंय। जगबुडीची आत्ताची पातळी 6.40 मीटर असून धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
सांगलीमध्ये बेंदूर सणासाठी बाजारपेठा सजल्याचं दिसून येत आहे। आपल्या लाडक्या बैल जोडीला सजवण्यासाठी शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीला सुरुवात केली आहे। यात लहानग्यांचाही उत्साह दांडगा दिसून येतोय। नंदुरबार शहरामधल्या बागवान गल्ली परिसरातील टिपू सुलतान चौक या फलकावरून वादाला तोंड फुटलंय। भाजपनं हा फलक तत्काळ काढण्याची मागणी केली आहे, तसं निवेदनच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। नांदेडच्या बिलोली तालुक्यामधील जिगळा गावात पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा बंद झालाय। परिणामी ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे। गावकऱ्यांचा संपूर्ण दिवस पाणी भरण्यातच जात असल्यानं ग्रामस्थ देखील हैराण झाले। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात दरड कोसळलेली आहे। सध्या दरड कोसळण्याचं त्या ठिकाणी हटवण्याचं काम सुरू असून पावसाळ्यामध्ये या घाटातून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्याच्या पारुंडी इथल्या एका 50 वर्षांच्या शेतकऱ्यावर रानडुकरानं प्राणघातक हल्ला केला। शेतात कापूस लागवड करताना रानडुकरानं हल्ला केला। जखमीवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर पैठण तालुक्यामध्ये रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनेमध्ये वाढ होत असून वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। नांदेडमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाऊस गायब झालाय, पण लोकांनी पेरणी केलेली असून आता ऊन पडत असल्यानं बियाणं खाण्यासाठी माकड शेत शिवारामध्ये घुसतायत। शेतात माकडांचा उपद्रव वाढलेला असून शेतकऱ्यांना आता दिवस रात्र शेतातच राखण करावी लागते। या प्रकारामुळे शेतकरी देखील हतबल झाले आहेत। राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये काही तरुणांनी एकत्र येत अनोखं आंदोलन केलंय। बोटाला चुना लावून मतदान कार्ड परत घेण्याची मागणी या तरुणांनी केली आहे। लातूरच्या घाणी प्रकल्पातून महाराणा प्रताप नगरला पाणी आणण्याचं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे। याला विरोध करत अनंतपाळ तालुक्यामध्ये रोज नवनवं आंदोलन केलं जात आहे। आज रस्त्यावर टायर जाळत तरुणांनी प्रशासनाचा निषेध केलेला आहे। बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी जवाब दो आंदोलन केलेलं आहे। बोगस दिव्यांग शोध मोहीम नुसती राबवू नका, तर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। बुलडाणा जिल्ह्यामधील अटाळी गावाजवळ मुख्य रस्त्यावरती असलेलं अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी खामगाव पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। जोपर्यंत रस्ता मोकळा करून देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला आहे। राजकीय परिस्थिती विरोधामध्ये नांदेडमध्ये काही युवकांनी अनोखं आंदोलन केलेलं आहे। बोटाला चुना लावून मतदानाचा अधिकार मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। माणगाव तिठा इथे युवासेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। बेनगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एसटी बस मिळत नसल्यानं हे आंदोलन छेडण्यात आलं। सावंतवाडी डेपोच्या सर्व एसटी बस माणगाव तिठा इथे उबाठा युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून रोखून धरण्यात आल्या आणि यावेळी वाहतूक ठप्प झालेली होती। हिंगोली जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना यादीतून हिंगोलीचं नाव वगळल्यानं हिंगोलीकरांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक पत्रकारही या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। बीडच्या माजलगाव तालुक्यामधील 7 गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः खड्ड्यांनी चाळण झाली असल्यानं 7 गावच्या गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। बीडच्या माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। विंचूपाडा, काष्टी, वैतागवाडी या गावांमध्ये जाण्यासाठी नागरिकांचा रस्ता समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकल्यानं तिथल्या नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नव्हता आणि त्यामुळे शाळकरी मुलांना जेसीबीच्या साह्यानं पलीकडे सोडण्यात आलं होतं। ठेकेदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे 2 दिवसात रस्ता बनवून दिला, पण तो रस्ता स्थानिकांना मान्य नसल्यानं चांगला रस्ता करून देण्याची मागणी जोर धरते आणि यासाठी नागरिकांनी मनसेच्या मार्फत पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं। धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चा काढला। राज्यात दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजावरील हल्ले वाढलेले असून त्याला आळा बसावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामधील किनवट तालुक्यामधील शिवनी इथे काही दिवसांपूर्वी वनजमिनींवरील अतिक्रमण वन विभागानं काढलेलं होतं, पण ही कारवाई करताना वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवणी इथल्या नागरिकांनी दिलेला आहे। लातूरच्या चाकूर तालुक्यामधील वडवळ जानवळ शिवारामध्ये पंढरपूरहून येणाऱ्या भाविकाचा रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाला। विठ्ठल तालमवाड असं त्याचं नाव असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। उदगीरच्या मत्स्य महाविद्यालयाच्या तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या राजस्थान इथल्या कामगाराचा बुडून मृत्यू झाला। 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बीड जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडलेली आहे। किरकोळ कारणावरून 40 वर्षांच्या सराफा व्यापाऱ्याचा खून करण्यात आलेला आहे। बीडच्या धारूर शहरालगत ही घटना घडलेली असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे।
बुलडाण्याच्या खामगावात शेतीच्या वादातून दोघांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी तब्बल 9 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत, त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। पैठण जालना बसमध्ये नाशिक सेंट्रल जेल इथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी शमशुद्दीन नजीर शेख यांचं पाकिट चोरट्यांनी चोरलं। ही घटना सीसीटीव्हीत कैद झालेली असूनही चोर पोलिसांच्या तावडीमध्ये सापडेना। चोरानं पोलिसांचंच पॉकेट चोरल्यानं आता सामान्य जनतेचं काय होणार आहे असा प्रश्न नागरिकही उपस्थित करतात। पुणे मुंबई महामार्गालगत असलेलं प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव साई मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे। यावेळी मंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलेला होता। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये संत भेटीचा सोहळा पार पडला। सर्व संतांच्या पालख्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येत विठुराया आणि रखुमाईची भेट घेतलेली। पूर्वी मानाच्या या 7 दिंड्या गुरुपौर्णिमेला फक्त मंदिराला प्रदक्षिणा घालून जायच्या, मात्र हबप विवेकानंद वास्कर महाराज यांनी विठ्ठल रखुमाईची संत भेट ही परंपरा सुरू केली, जी आजही चालू आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत आषाढी यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांनी गोपाळपूर इथल्या श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काल्याचा उत्सव साजरा केला। या सोहळ्यानंतर गोपालकाला गोड झाला, गोपाळानं गोड केला असं म्हणत विविध दिंड्यांनी पंढरपूरमधून आळंदीकडे प्रस्थान केलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे मानाची दहीहंडी फोडण्यात आली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्तानं भीमाशंकरमधील शिवलिंगाचा आकर्षक सजावट करण्यात आलेली होती। भीमाशंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचंही दिसून येत आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्तानं वाशिम जिल्ह्यामधील पोहरादेवी इथे भाविकांनी गर्दी केलेली होती। देशभरातील 1.5 ते 2 लाख भाविक दर्शनासाठी दाखल झालेले असून इथे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भडगाव तालुक्यामधील श्री क्षेत्र कनाशी इथे खानदेशातील पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेलं तीर्थक्षेत्र मानलं जातं। गुरुपौर्णिमेनिमित्तानं या मंदिराची यात्रा भरलेली असून भाविकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालंय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी गुरुपौर्णिमेनिमित्तानं प्रति शिर्डी असलेल्या माडखोल साई मंदिराची पायी वारी केलेली आहे। साईंची पालखी खांद्यावरती घेऊन केसरकर माडखोलच्या दिशेनं रवाना झाले। यावेळी या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं साई भक्त सहभागी झालेले होते। वर्धा शहरामधील साई मंदिरामध्ये आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साई भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। यावलीतल्या प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांनी दोघांनी सत्यप्रेम की कथा हा सिनेमा पाहणाऱ्या चाहत्यांना अचानकपणे भेट दिली। थिएटरमध्ये दोघांना पाहून त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना। प्रेक्षकांनी त्या दोघांना स्टँडिंग ओवेशन दिलं, जे पाहून दोघेही भावुक झाले। आके देख ले मान मेरी जान या गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या किंगनं शॅम्पेन टॉक नावाच्या आपल्या पहिल्या वर्ल्ड टूरची घोषणा केलेली आहे। लंडन, न्यूयॉर्क, टोरंटो, अटलांटा, ह्यूस्टन, व्हॅक्युअर, लॉस एंजेलिस सह जगभरातील विविध ठिकाणी तो परफॉर्म करणार आहे। सनी देओल आणि आमिषा पटेल यांचा गदर 2 चित्रपट 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सकीना आणि तारा सिंगच्या लव्ह स्टोरीमध्ये आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची एंट्री होणार असल्याचं समोर आलेलं आहे। गदर 2 या चित्रपटात नाना पाटेकर कोणत्याही भूमिकेत नसून त्यांनी या चित्रपटाला आवाज दिलाय। नाना पाटेकरांच्या दमदार आवाजात या चित्रपटाची सुरुवात होणार आहे। बाई पण भारी देवा या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला 2.90 कोटींची कमाई केली आहे। पहिल्या शो पासून प्रेक्षक या चित्रपटाला गर्दी करताना दिसतात आणि या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत। हा चित्रपट दणदणीमध्ये कमाई करताना दिसतो। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आपल्या मुलुक महाराष्ट्रात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा वेगवान आढावा आपण मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून घेतला। तर आजच्या मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।